याच्यातून उबाटाची मानसिकता आज कोर्टामध्ये दिसून आली. कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरेच. म्हणजे शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली पाहिजे, ती तमाम शिवसैनिकांची न राहता ती फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या कुटुंबाचीच मालकी राहिली पाहिजे. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुन्हा एकदा कपिल सिब्बल साहेबांनी सिद्ध करून दाखवली. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे सांगतोय की शिवसेनेमध्ये हुकुमशाही होती, ती हुकुमशाही आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि ही शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंचीच राहणार आणि बाकी सगळे तिथे घरगडी म्हणून काम करणार. ही जी मानसिकता उभाटाची आहे, ही जी मानसिकता उद्धव ठाकरेंची आहे, ती मानसिकता कपिल सिब्बल साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये सांगितली. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की जर आम्हाला चिन्ह मिळत नसेल, अरे तुम्हाला चिन्ह मिळालेलं नाही त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे साहेबांकडे लेजिस्लेटिव्हचा पण पूर्ण सपोर्ट आहे, आमदार पण आमच्याकडे आहेत, खासदार पण आमच्याकडे आहेत आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता, पदाधिकारी, शाखा प्रमुखापासून सगळ्यात जास्त मेजॉरिटी आमच्याकडे आहे. आणि म्हणून धनुष्यबाण जी निशाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ती निशाणी घेतलेली धनुष्यबाण, ती धनुष्यबाण आम्हाला मिळाली. पण यांची भूमिका बघा, म्हणजे किती नतद्रष्ट आहेत हे लोक, की ती निशाणी एक वेळ गाडली तरी चालेल, तिला त्या निशाणीला संपून टाका, पण ती निशाणी जिवंत ठेवू नका. अरे पण ती बाळासाहेबांची निशाणी आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेली निशाणी, पण त्याच्याबद्दल पण यांना प्रेम आणि अभिमान नाही, फक्त मी आणि मी हीच गोष्ट यांना बघायची आहे. त्यांनी शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं, की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एक तर आम्हाला द्या, त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो, मग काय झालं त्याच्यात असं आहे, मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा. गोठवा ही मागणी केली त्यांनी. फ्रीज आहे. स्वप्न जे फुटलं गेलं असं वाटत तोडल्या जाईल. गोठवला गेला, बाळासाहेबांचं चिन्ह होतं. नाही नाही, असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं. माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तालवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे, तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला, तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तालवार होतं सुरुवातीला. आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो. जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळेचं मशालीचं, तर ढाल ताल होतं, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता. आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा. बोललो नाही असं होतं का माने. पहिली गोष्ट अपात्र करता येतं, म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडस माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय केव्हाचा झाला आता, की त्याला आता गोठवण्यामध्ये काय असेल, तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी. आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे मुंबईच्या काळामध्ये ती केस आहे मुंबई, तिथं कितीतरी विलंबाने ती डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट डिस्क्वालिफिकेशन कोणी करायला पाहिजे होतं, तर ते स्पीकरनी करायला हवं होतं, ते केलं नाही. आणि त्याच्या उलट जे काय पुढच्या प्रक्रिया आहेत त्या उलट्या सुलट्या आहेत सगळ्या. हे सगळं त्यांना स्पष्टपणे, त्यातलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कपिल सिब्बलांचा जो वाटला तो सातत्याने जे येतोय पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्यातला त्यांनी असं एक चांगला एक म्हटलं, पॉलिटिकल लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय, त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं. तुम्ही पक्ष निवडून आला तेवढून लेजिस्लेटिव्ह पार्टी, उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का. तर पॉलिटिकल पार्टी कायम असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते. हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे.